त्याची गरज असते, तेव्हा या तिन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला योगा आवश्यक आहे. व्यायामाने आपले शरीर आपण बळकट करतो, बुद्धी तीक्ष्ण होते, भावना स्थिर होतात. योग हा विविध विकार व मानसिक उपचारासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. आपण हृदयविकार, किडनीचे विकार यातून मुक्ततेसाठी योगा आवश्यक आहे. मानसिक आरोग्यासाठी योगा उपयुक्त आहे. नियमित योगासनाने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारू शकते. आपण जे योग साधना करतो यामध्ये जॉगिंगमध्ये शरीरामध्ये आपण ऊर्जा निर्माण करू शकतो. सूर्यनमस्कार करून आपण फिटनेससाठी आवश्यक आपले शरीर बनवू शकतो. विलोम अनुलोम करून मनशांतीसाठी आपण प्रयत्न करू शकतो. मंडूकासन करून आपण आपली शुगर लेवल व्यवस्थित करू शकतो. व्यायामाने आपले वजन पण नियंत्रित ठेवता येते. लठ्ठपणा कमी करता येतो, नैराश्य कमी करता येते, उत्साह वाढतो, स्नायू मजबूत होतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण योगाच्या साहाय्याने करत असतो. आणि या आता अनुभव सांगितलाय, मी जास्त प्रवचन दिले. तर मी 1 वर्षापूर्वी बरोबर 21 जूनला हा योगा जॉईन केला होता. मी 31 मेला निवृत्त झालो होतो. आणि 31 मेला निवृत्त झाल्यानंतर मला आणि घरच्यांनाही प्रश्न पडला का ही व्यक्ती दिवसभर काय करणार घरी. त्यामुळं माझ्या संपर्कामध्ये भोयटे सर आले आणि त्यांनी मला योगामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आणि त्याला त्यांच्या हे करून मी तेव्हापासून योगा जॉईन केला. आणि या योगामधला सर्वात जास्त हजेरी माझी असू शकेल, कारण मी म्हणजे गैरहजर राहण्याचा काहीच प्रयत्न केलेला नाही. उशीर झाला तरी मी या केंद्रात हजर झालो आहे आणि त्याचा मला इतका फायदा झाला आहे का जे माझं वजन त्यावेळी होतं ते वजन मी 1 वर्षामध्ये कॉन्स्टंट ठेवू शकलो. हा योगाचा सगळ्यात जास्त फायदा वाटतो. आणि त्यामुळं आपण आपल्या आरोग्यासाठी हा योगा नियमितपणे करा, त्याचा नक्की लाभ होईल. आणि या निमित्तानं जे आपल्याला योग गुरूंनी आपल्याला मार्गदर्शन केलेले वेळोवेळी या 1 वर्षामध्ये सर्वात आमच्या अगोदरचे निकम सर यांनी अतिशय सुंदर योगा आमचा घेतलेला होता आणि त्यांची आठवण केल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर आमच्या योगासाठी नांगरे सरांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे. श्री भरगोडे सर हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. गुप्ता सरही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. खोपडे सरांनी आमच्या योगाला वारंवार भेटी दिलेल्या आहेत. सो कुलकर्णी मॅडम यांनी आमच्या योगाला सहकार्य केलेलं आहे. कामठे मॅडम यांनी आमच्या योगाला सहकार्य केलेलं आहे. पाटील मॅडम यांनी सहकार्य केलेलं आहे. सो भोसले मॅडम यांच्या निमित्तानंही आमच्या योगाला बरं सहकार्य मिळाले. त्यांच्या निमित्तानं आम्हाला कैवल्यधाम योगाची ठीक पण आमची त्यांनी घडून आणलेली आहे आणि तिथे योग साधनेचा बराचसा अभ्यास आम्हाला जवळून पाहता आलेला आहे. आणि सौ बांधल मॅडम यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि तसाच महत्त्वाचं म्हणजे आम्हाला झुंबत ठेवण्यासाठी झुंबा योगाचा आनंद देणाऱ्या सौ कोंढरे मॅडम, तुळशीकर कांबळे सर, श्रीकेंगर सर व त्यांची सर्व टीम यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे या सर्व योग गुरूंचं या योग दिनाच्या निमित्ताने मी धन्यवाद देतो. आणि आमच्या या योगाला आज आमच्या दुसरी ब्रँच यांनी भेट दिली, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांनाही सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपतो. यापुढे आपल्याला अजून कोणाला मदत करायचं असेल तर त्यांनी पुढे येऊन करा. दुसऱ्या सोबत योगाच्या वेळेस यांनी केलं तरी चालण्यासारखं आहे. आपण सर्व एकच आहोत असं म्हणायला हरकत नाही. या साधकांनी पण या थोडा अनुभव सांगा. आता सरांनी इतके सुंदर अनुभव सांगितलं तर आपल्याला असं आपला शेअर करावं असं वाटत नाही का की एक लेडीज पुढे येऊन जसं स्वतःचा जे अनुभव आहे हे अनुभव सांगितलं की इतरही सांगू शकतात ना. या ना लेडीज पण पुढे. आपण लेडीज कमी नाही आहे कशामध्ये. तिथंच थांबा की मागे थांबा त्यांच्या बस. सर्वांना नमस्कार. आज 21 जून जागतिक योगा दिन. आज सर्वत्र जगभरामध्ये सार्वत्रिक योग दिन साजरा होत आहे. 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त महासभेमध्ये माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी जी घोषणा केली त्यामध्ये या योगाला महत्त्व प्राप्त झाले आणि ती घोषणा पुढे अंमलात आली आणि 21 जून 2015 रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा झाला.
आणि त्यानंतर दरवर्षी 21 जून हा दिवस महत्वाचा मानला जातो आणि ह्या दिवशी योगा दिन साजरा केला जातो. जागतिक योग दिनाचे सर्वांना महत्व माहितीच आहे आणि आपण योगा कशासाठी करतो हे सर्व जगाला पटलेले आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा योगा चालतो. मला तर वाटतं की 5-5 किलोमीटरच्या किंवा 3-3 किलोमीटरच्या अंतरामध्ये सुद्धा योगा चालू आहे. आपल्या पुण्यामध्ये तर भरपूर ठिकाणी योगा चालू आहेत. योगाचे महत्व म्हणजे मन आणि शरीर हे एकमेकांना जोडणं, त्याच्यामधून शारीरिक मानसिक ह्याच्यामध्ये स्वास्थ्य मिळणं हे महत्वाचं आहे. त्यामुळं माणसाला आरोग्य चांगले राहते. विशेषतः कोविडच्या महामारीमध्ये योगाच्या मुळे प्रत्येकाला जे आपण योगा घेतला त्याच्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग झाली. त्याच्यामुळे त्या लोकांना जरी कोविड जरी झाला तरी समजलं नाही आणि त्याच्यातून आपण तो पार झालो. कशामुळे झालो तर या योगामुळे झालो. तर योगाचे महत्व फार सर्व जगाला पटलेलं आहे एवढेच मी सांगू शकतो. आणि माझं महत्वाचं म्हणजे मला पायाचा उजव्या पायामध्ये लोणीमध्ये त्रास होता मॅडम. तर मी 1 वर्षभर डॉक्टरांच्या गोळ्या घेतल्या, परंतु योगामुळे जवळजवळ 60-70% पाय बरा झालेला आहे. त्याच्यामुळं योगामुळे सर्व फायदा होतो हे आपण सर्वांनी मान्य केलेलंच आहे. धन्यवाद. म्हणजे मी 2 शब्द सांगतो. यानंतर बसून सांगा, काय अडचण नाही. हा येतोय बोला. उपस्थित सगळे सहकारी आणि गुरुजन, मी ह्या वर्गाला येऊन मला आता फक्त 5 दिवस झालेले आहेत. माझा प्रॉब्लेम असा होता, गुडघेदुखीचा त्रास होता. मी ह्या 5 दिवसामध्ये रोजचा मला अनुभव आलेला आहे. तो असा आहे की मला बसताना उठताना अक्षरशः म्हणजे हाताचा आधार घेऊन बसायला उठायला लागत होतं. म्हणजे जॉईंट्समध्ये त्रास नव्हता मला, पण नसा सगळ्या आजूबाजूला आहेत गुडघ्याच्या, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं मला कंपल्सरी खाली हाताने आधार घेऊन उठायला लागेल, बसायला लागेल. आज 5व्या दिवशी माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मला जो आधार यायला लागतो तो आता क्वचितच घ्यायला लागतो आणि झोप सगळ्या गोष्टीमध्ये खूपच सुधारणा झालेली आहे. आणि शरीराचं जे ताठरपणा असतो तो निघून गेलेला आहे. काठीने जे असतं शरीराचं जॉईंट्स किंवा मसल्सचं ते निघून गेल्याचं पूर्णपणे जाणवत आहेत मला. हा मला गेल्या 5 दिवसामधला अनुभव आहे. वा वा. यानंतर सगळ्यांना जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं नाव दीपाली पवार आणि योगा शाखा क्रमांक 2 तिथून मी आहे आणि ते साध्य म्हणजे ते प्लॅटफॉर्म दिला आहे तो संतोष सरांमुळे आणि ऑब्वियस कोयटे सरांमुळे. तर साळुंखे सर, सगळे जे काही मान्यवर आहेत इथे योगगुरू आहेत, सगळ्यांचे इथे खूप खूप आभार की हे योग साधना जसं की सरांनी म्हटल्याप्रमाणे 5-5 किलोमीटरच्या अंतरावरती खूप ठिकाणी केलं जातं. खूप ठिकाणी असणं आणि खूप ठिकाणी योग साधनेसाठी साधना घेणारे येणं यात खरंच खूप अंतर आहे. जसं की तुम्ही इथे डेली येत असाल, आपल्या शाखा नंबर 2ला पण खूप सारे साधक रोज उपस्थित असतात. याचं उपस्थित असल्यानंतर जो येणारा अनुभव आहे तो खरंच खूप मोलाचा आहे. कारण म्हटलं जातं की इथं लेडीज पण खूप आहेत की जोपर्यंत तवा तापला आणि तो तवा तापल्यानंतर जी पोळी भाजली जाते, तवा थंड झाल्यानंतर पोळी भाजायला वेळ लागतो, बरोबर आहे ना. तसंच इथे आल्यानंतर 1 महिना केला, 2 महिने केले, पुन्हा गॅप टाकला आणि पुन्हा परत त्या सिच्युएशनला यायचं म्हटलं की वेळ लागतो. तर तसं न करता सातत्य ठेवून जर व्यवस्थित सगळ्यांनी सगळ्या गोष्टी जर केल्या, माझा आवाज येतोय ना, जवळ धरा माईक जरा, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर प्रत्येकाला इथे येऊन म्हणजे कधी अनुपस्थित एखादं असं होत नाही. आता सरांनी म्हटल्याप्रमाणे वर्षभर ते व्यवस्थित रुटीनमध्ये येतात, रोज येतात. आणि जर एखाद दिवस समजा आलेच नाही तर कुणीही इथं म्हटलं की इथं येऊन करायचंय
तर प्रत्येकाला हे जमलंच पाहिजे. असा आग्रह नसला तरी प्रत्येक जण तो करू शकतो, हा कॉन्फिडन्स येतो की रेग्युलर जो उपस्थित असतो त्याला. पण इथे आल्यानंतर प्रत्येकाला एक वेगवेगळे अनुभव नक्कीच येतात. म्हणूनच डेली इथं येणं विना आग्रहाचं असतं, हो ना. तर आग्रह केला जातो की आलंच पाहिजे असं नसतं ना. मग इथे आल्यानंतर प्रत्येक जणांनी आरोग्याविषयी जर आपण तत्पर आहोत तर आपण प्रत्येक एकाला घेऊन येणं, म्हणजे माझ्यासोबत कोणतरी असणं. म्हटलं जातं जन्माला आल्यानंतर सुद्धा लागतात, जाताना सुद्धा लागतात. आलं लक्षात? पुढे तर मग आपल्यासोबत एक का नाही? प्रत्येकाने जर एक एक जरी आणण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक एका व्यक्तीचं आरोग्य सुधरेल. तर ह्या 21 तारखेत 1 जून जो दिवस मोठा आणि आपल्या माननीय पंतप्रधान सरांनी योग दिन हा साजरा करण्यासाठी, कारण तो दिवस पण मोठा आहे, मोठा दिवस आहे. 21 तारीख आहे आणि 21 जून तारखेने म्हणायला गेलं तर 2 तारीख ही चंद्राची, 1 तारीख सूर्याची. म्हणजे मी न्यूरोलॉजी करत नाहीये, पण म्हणायला गेलं तर दोन्हीचा संगम जर आहे तर इथे आरोग्य, जसं सरांनी म्हटल्याप्रमाणे शरीर आणि मन ह्याचा संगम जर करायचा आहे तर इथं येणं, उपस्थितीत राहणं हे अपेक्षित आहे. आणि ह्या शाखेच्या माध्यमातून हे सगळं सुविधा इथे पुरवल्या जातात, तर आपण का नाही यायचं? तर त्या आजच्या ह्या दिवसानिमित्त प्रत्येक एका व्यक्तीचं एक कर्तव्य आहे की आपल्यासोबत एक व्यक्ती सोबत आणणं. तर सगळ्यांना पुन्हा एकदा जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. रामकृष्णारी. मी आमचा जेव्हा पहिल्यापासून योगा पलीकडे चालू होता तेव्हापासून येतो आणि मला हा जो बॅक पेन आहे ऐकला खूप त्रास होता. म्हणजे चाललो किंवा बसलो तरी म्हणजे एवढं म्हणजे असं आवडून धरत होतं, खूप त्रास होता. आणि आल्यापासून म्हणजे बराचसा फरक पडला, बराचसा म्हणजे चांगल्यापैकी. म्हणजे आता पायाला म्हणजे प्लास्टर होतो 4 महिने, तरी पण मी घरी खुर्चीवर बसून योगा करत होतो. आणि आता मी खूप होती. दुसरा असं प्रत्येक वेळेस सर सांगतात की तू 2 नंबर योगा, हा 1 नंबर योगा. याच्यामध्ये असं नाही, आपल्याला कसं एक संघटित राहायचं आहे. आपलं काय चहा करतो आपण, चहाला काय काय लागतं? पाणी लागतं, दूध लागतं, साखर लागते, चहा पावडर लागतं, त्याच्यानंतर चहा होतो. तसं आपल्याला एकत्र राहायचं आहे. असं पण समजू नका की 2 नंबर योगा आणि 3 नंबर. त्यामुळे सर्वांना आज योगाच्या 21 तारखेच्या सामान्य शुभेच्छा. या अंडेताई पुढे या. म्हणजे मला योगामध्ये काही जास्त माहिती नव्हतं. जवळ जवळ धरा फक्त, माईक चालू आहे. हा जवळ घ्या. पुढे रिटायरमेंट झाल्यानंतर वयाच्या 60व्या वर्षी मी योगा सुरू केला. योगा सुरू केल्यानंतर त्याच्यामुळे एक अशी प्रेरणा मिळाली, एक कॉन्फिडन्स मिळाला, आत्मविश्वास मिळाला, एक ईश्वर निष्ठा, ईश्वर नामस्मरणाची गोडी लागली. त्यातून मी पुढं नर्मदा परिक्रमा माझ्या घरून घडले गेले. स्वामीच्या स्वामीच्या कृपेने 4.5 महिने पहिल्यांदा योगा जाणार ना. आता एवढे भाषण म्हणल्यावर 7:30 वाजले, डबे करायचे महिलांना. एकदा नंतर परत 2दा झाले. आणि हे सगळं क्रेडिट स्वामी सद्गुरू स्वामींना आणि योगाला मिळालं. आणि म्हणजे योगामुळे काय होतं, एक आत्मविश्वास मिळतो, सगळ्यांच्याकडे बघण्याचा तो दृष्टिकोन होतो आणि सुईच्या टोकावर तिथे नुकसान होत नाही. योगा करत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. कोण बोलणार आहे का? अजून बोलणार आहे का?